निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. काल तुम्हाला खूप फोन केले मी. तुमचा फोन मिस व्यस्त. कॉल पाहिले. कंटिन्यू काल अनुभव चालू होते ना ताई. हो का. पण तुमचा टायमिंग 9 ते 10 असतो ना. 9 ते 10च असतं, पण काल 10:30 पावणे 11 झाले अनुभवांना. हो मग मी पण नंतर तुम्हाला परत कॉल केला म्हणत होते यांना पण जरा आराम करू दे. काय नाही ताई, तुम्ही मागे मी तुम्हाला अनुभव शेअर केला होता माहिती तुम्हाला. हो ताई. हो ना. कोपर खैरण्यावर बोलते मी. नाव नाही सांगत आता. हो आहे, माझ्याकडे नाव आहे. हा. तर काय नाही म्हणजे यासाठी मी जो माझा प्रॉब्लेम होता ना तुम्हाला बोलले होते बघा मी. हा. त्यातून मला स्वामींनी खूप बाहेर काढलं. काय म्हणता. हो म्हणजे खूप एवढं संकट त्यांनी सगळं दाखवून पण दिलं की एवढं ते उभं राहिले, पण त्यांनी मला बाहेर पण काढलं, अलगद बाहेर काढले एकदम. अरे वा. हा. आणि डिटेल सांगता का पुन्हा, कारण नाव तर काही तुम्ही सांगितलं नाही. मग तुमचं प्रॉब्लेम पुन्हा डिटेल सांगा ना आपल्या सेवेकऱ्यांसाठी. हा म्हणजे म्हणतोय ना ते ऍपवरून जरा लोनचा प्रॉब्लेम झाला होता. हा. मग ते लोन मग सगळं फेडायचे होते ना, मग म्हणजे दागिने वगैरे सगळं म्हणजे मी गहाण वगैरे ठेवून लोन काढलं मी. हो. आणि मग ते सगळं फेडलं. मग हळूहळू आता सगळं सॉल्व्ह झाले आता ते. अरे वा. सगळं सॉल्व्ह झाले. पण अशी भरपूर म्हणजे असे पारण वगैरे केले युट्यूबवरतीच बघून. आपल्या पूजा लाईफस्टाईलचं पण असतं, गुरुमाऊलीचे पण व्हिडिओ वाचतात युट्यूबवरती. हो. मग त्यांचे व्हिडिओ अशीच पारण वगैरे केलेत. त्याच्यामधून मग स्वामीने आलं तर बाहेर काढणार. आता त्यातून मी बाहेर निघाले आता मी. अरे वा. स्वामीने एवढंच सांगते, तुम्ही संकट मला बाहेर पुढे पण काय संकट जर असेल ना त्यांचं तुम्ही फक्त मला ते सामोरे ताकद द्या, तुमचं आशीर्वाद फक्त माझ्या पाठीशी असू द्या. बरोबर. राहणारच स्वामी ताई बाहेर तुमच्या. मी आभारी ताई. काही प्रॉब्लेम होऊ देणार नाही स्वामी तुम्हाला. हो. आणि केंद्राचे पण खूप आभारी ताई खरं सांगायचं म्हणजे. हो ना. मागं तुम्हाला बोलवा ना त्रास व्हायचा वगैरे, जे वाईट विचार यायचे मनामध्ये, पूजा करून वगैरे द्यायचं नाही मला, काय नाही. हो. तसं आता काहीच होत नाही. पूजा पण छान, चिडचिड वगैरे होते, पण असे वाईट विचार मनामध्ये काहीच येत नाही. हा. पण केंद्रे दादांनी काय दिली होती सेवा. ते आता ते मला मी रेकॉर्ड केली, मला आठ सांग उडदाची डाळीचे दाणे वगैरे असं सगळं, परत काय तीळ. ते एका काळ्या कपड्यामध्ये बांधून घरावरून उतरून ना दरवाजाच्या वरती बांधायचे होते. अजून काय काय होते एवढं आठवत नाही मला. अच्छा. आणि परत अगरबत्तीच्या दुराकडे बघायचं म्हणजे. आणि मागं तुम्हाला एक अनुभव सांगायचा राहत आहे माझा. तो म्हणजे ना मी तुम्हाला बोलले होते ना याच्यापर्यंत मी पारायण केलं होतं 21 दिवसांचं. आणि त्या टायमिंगला माझा मुलगा खूप आजारी होता. त्याच्यात पेशी वगैरे खूप वाढत, डॉक्टर बोलले त्याला ऍडमिट करावं लागलं म्हणून. आणि त्याच्यामध्ये माझा हा पैशांचा म्हणजे प्रॉब्लेम. आता परत ऍडमिट केल्यावरती मग मुलाला मी कसं काय परत खर्च वगैरे. आणि स्वामींना बोलले होते की स्वामी माझे एवढे आता कंडिशन नाही की म्हणजे मुलाला ऍडमिट करून परत ते सगळं पैसे वगैरे पळू शकते काय. आणि आज रिपोर्ट चेक केला, त्याच्या सांगितलं खूप वाढ आहे बोले, पेशंट लगेच ऍडमिट करावं लागेल. तर मग हे बोले मी जातो, संध्याकाळी जातो आणि रिपोर्ट घेतो, त्याला आपण ऍडमिट करूया. अरे बापरे. जर ते गेले पण नशिबाचे रिपोर्ट डॉक्टर बोलले की काय गरज नाही ऍडमिट करायची, त्या औषधावर सगळं होईल व्यवस्थित. अरे वा. बघा जसं माझा मुलगा पण देवपूजा वगैरे करतो ना, आणि तो कसा आहे देवाला स्वामीला म्हटलं स्वामी माझा रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या, मला ना म्हणजे इंजेक्शन वगैरे लावून नाही घ्यायचं बोल. मग त्याचं पण ऐकलं स्वामीने. आणि आता मागं पण मी शिकायचं माझं काही शंका वगैरे आले नाही ताई. तुम्हाला सांगू स्वामी म्हणजे लगेच तुम्ही मला दाखवता तू चुकते तू असं काही करू नको म्हणून. हो खरंय. आता मागे पण ताई काय झालं म्हणजे माझे स्वामींचे फोटो आहे आणि त्या स्वामींच्या हातामध्ये हे आपलं रुद्राक्ष आहे. आणि तर काय असं म्हणतात ते नसावं हातामध्ये रुद्राक्ष वगैरे नसावं असं काय होतं बोलतात ना, नसावं चांगलं नसतं म्हणून. ते गोटीचं.
हा गोटीचं. आणि मी तर म्हणजे गावी जाणार होते. मग मी काय विचार, मी स्वामीच्या पूजे समोरच बसले होते आणि मी जसे स्वामीला बोलते की स्वामी मी आता काय करते, हा फोटो नको आहे काय, असं मी ऐकलं की चांगलं नसतं म्हणून मी काय गावात येते घेऊन आणि पाण्यामध्ये विसर्जन करते. अच्छा. असं म्हणजे मनामध्ये आलं. आणि मी उठले आणि त्याची अनुभव आहे बघा का ताईंचा, की त्यांनी हातामध्ये गोटी होती ते बघा, हे मूर्ती त्यांनी मंदिरात नेऊन वगैरे ठेवली. हो. त्यांच्या घरात त्रास व्हायला लागला. परत आणली त्यांनी. हा मग तो अनुभव माझ्या समोर आला. अच्छा. हा म्हणजे स्वामीने असं तू कसं काय करू नकोस, काय असं तुम्हाला श्रद्धा महत्वाची आहे, तू मला काय वगैरे करू नकोस. कसं बोलला, ते ब्रह्मांड नायक आहेत ताई. हा म्हणजे बहीण पण मला बोलली की बाळा माझ्याकडे पण तेच फोटो आहे, पण तसं नाही, आपली श्रद्धा महत्वाची आहे. स्वामी म्हणतात का की माझ्या हातात काय तुम्ही बघतात का, त्या श्रद्धा महत्वाची असते आपली फक्त. अगदी बरोबर आहे, खरं आहे. श्रद्धा महत्वाची असते. आणि मी खरंच स्वामींना येणार पहिले खूप टाईम मी खूप कोसायची त्याला जाऊ की असं झालं तर आता नाही काय बोलत, त्याची जे काय होतं ना सगळं चांगलं झालं स्वामीची कृपा, वाईट झालं तर स्वामीची इच्छा, त्यातून सुद्धा काहीतरी चांगलं घडणार असतं. खरंय. याचा तुम्हाला असे अनुभव पण आले ताई. बरोबर. आणि आता मागे मी 40 दिवसांचं पारायण केलं होतं ना ताई. मग मी हॅलो. हा बोला. 40 दिवसांचं पारायण केलं होतं मी. त्याच्यामध्ये 3 सारामचे अध्याय रोज वाचायचे, गुरुच्याचे 14 आणि 18 अध्याय वाचायचा, 3 माळीचं आणि 3 वेळा तारक मंत्र. हे माझं 40 दिवसाचं पारायण होतं. त्या टायमाला एवढे स्वप्न पडले ना ताई. पहिल्या माझ्या स्वप्नामध्ये साक्षात मी स्वामी जे सगळं ना कोणतरी भिक्षा माझ्या दारामध्ये आले. माझी मम्मी घरामध्ये होती. तर त्यांना माझ्या मम्मीनी भिक्षा दिली. त्यांनी माझ्याकडे एक कुत्रं आहे ना छोटंसं, माझ्याकडे आणून सोडलं त्यांनी स्वामी त्या ह्यांनी. आणि ते कुत्रं कुठं बसलं माहिती, मी जिथं पूजा मानते ना तिथं ते कुत्रं बसलं आणि माझ्याशी बोलतंय. मी सांगते आता मी तुमचं कसं करू, म्हणजे काय म्हणायला घरात ठेवलं कसं काय कसं, त्यांनी तेवढी मला जाग आली. बघा असं भरपूर. आणि परत मला ते असं मला ना स्वतः जाणवते की माझ्या भोवती काहीतरी असं बाहेरचं काहीतरी आहे असं मला स्वतः जाणवते ताई. नाही मग ते तारक मंत्राचं ना तीर्थ पण घरात टाकत जा ताई. ते करते ते पण जा आणि रक्षा पण टाकत जा. ते पण करते ते. आणि ना मला म्हणजे खूप चिवचिव वगैरे होते ना, मग मी सीमाताईंना मेसेज पण केलेला, त्यांच्याकडनं मी सेवा पण घेतली. पण मला कसं ऑफिसला पण जावं लागतं, टाइम भेटत नाही ना. त्यांनी 2 नवनाथांचे पारायण करायला सांगितलेत, 137 पाठ करायला सांगितलं रविवारचं ते, आणि मंगळवारची सेवा करायचं. पण मंगळ सेवा मी चालू केली अंगारकीपासून. पण नवनाथांचं पारायण करायचं, पण तिथं मला पुढच्या श्रावण महिना लागेल ना, मग तेव्हा करेन मी. चालेल, तुम्हाला शक्य होईल तेव्हा करा. हो पण नाही मी करेल जसं मला वेळ भेटत तसं मी करत आहे. म्हणजे भरपूर अनुभव स्वामीने, मी जर काही चुकीचं नाही मला म्हणजे आलं ना तर स्वामी म्हणला की बा तू हे करू नको, हे चुकीचं आहे, असं करू नको तसं करू, सांगतात मला लगेच स्वामी. शंकाच माझ्या मनात ते काहीच राहून काढून टाकतात शंका. आणि मी म्हणजे मला आहे ना, मी जी स्वामी सेवा करते, जे माझी विचारते ती खरं सांगू, मी दादांचे आहे ना त्यांना खरं सांगू खूप म्हणजे खूप हे मला तर हे वाटतंय ना, मन भरून होते माझं त्याच्या मी जेणे सेवेला बसू शकते ताई आता. हो ना बघा. हो खरंच, कारण की ती एवढे मला इतका त्रास होतो ना ताई पूजेला बसल्यावर, खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा मला. बापरे. पण आता पण माझी चिडचिड वगैरे होते, पण ते ताईने सांगितलं एवढं तुम्ही असं करा म्हणून पारायण वगैरे करा, तर ते मी नक्कीच करणार आहे. आणि परत ती सेवा चालू माझी 5 दिवसांनी ताई, त्या टायमाला मला अशी खूप भयानक स्वप्न पण पडायची की मला अशी वाईट शक्ती ना ती खेचते, मला काही करून देत नाही म्हणून असं. अरे ते पारायण जेव्हा चालू होतं ना माझं, किंवा मला तारक मंत्राचं आठवत आहे, मी रडते, मग कुठेतरी मागं ओढते की असं तू तारक मंत्र मला असं आठवून देत नाहीये अजिबात सुद्धा, बोलून देत नाही मला तारक मंत्र. नाही सगळं व्यवस्थित होईल आता तुमचं. आणि माझ्या स्वप्नात तुम्हाला माझी बहीण मला सांगते बा तुला अनुभव शेअर करायचा आहे ना ग, तू कधी करा अनुभव शेअर, मी खूप दिवस करल मग तुम्हाला मी काल कॉल केला. मग काल खूपच बिझी होते, आज तर मी आता पण उशीर आली ना शाळेत ना, तुमचे खूप मिस कॉल आहेत म्हणून मग मी कॉल बॅक केला. आणि मी आज सकाळी बोलले पण होते ऑफिस बसले, स्वामी माझ्या ताईंचा मला स्वतः फोन तर येऊ द्या म्हटलं, काल नाही पण आज तरी फोन येऊ द्या. आणि आता जस्ट मी जे नवनाथांचा मंत्र ऐकत होते ते माझ्या हे झालं होतं की ताईचा फोन आला पाहिजे, ताईला फोन केला पाहिजे, तिथं फोन आला. बघा ताई. पण ताई खरं सांगू तुमच्या अनुभव आहे ते खूप शिकण्यासारखं भरपूर आहे ताई. खूप लोक सेवेला, मी स्वतः माझ्यावरून सांगते ना, मी स्वामीला खूप म्हणजे हे करायची, काय स्वामी तुम्ही असंच केलं तसं, पण मी आता काहीच बोलत नाही की मला माझे सगळं काय होणार, सगळं चांगलंच होणार आहे. हो अगदी बरोबर ताई,
खरंच. सर्व काही जेव्हा चांगलंच होणार. पण घरामध्ये थोडंसं चिडचिडचं वातावरण होतच आहे. बरोबर. हो, पण तसं थोडंफार सगळीकडे असतं. आणि मिस्टरांना पण सांगतो तुम्हाला, म्हणजे असं मी एक दिवस काय झालं, पूजेला बसले होते मी. हं. आणि म्हणजे असं ते कधी असं ऐकत वगैरे नाही, कधी कधी म्हणजे त्यांना पण काय होतं मला सांगतात, कधी असं ऐकत वगैरे नाही ना, तर मी खूप रडले. म्हणजे मी लय वैतागले, काय करू म्हटलं मी आता. ते त्यांनी थोडंसं ऐकत वगैरे पाहिजे ना. तर मला ना तर गुरुमाऊंचा व्हिडिओ आला याच्या युट्यूबवर. ते त्यांनी सांगितलं होतं की ते तीर्थाचं पाणी करायचं आणि ते तीर्थाचं पाणी प्यायला द्यायचं म्हणून. अच्छा. हा, बरोबर आहे. हा, आपण ते सेवा माझ्याकडून होत पण नाही. मला कळतंय की काय माहिती तू घडून पण तशी, तरी पण मी करते. जसं म्हणतो तसं मी करते. जसं जमेल तसं करा ताई, होईल. ते थोडे जसं जमेल दिवस तसं मी त्रास होईल, करते. पण नंतर होईल ताई. हा, हा, आणि मला पण माहिती की जर काय तर थोडंसं वाईट म्हणजे असं मला सुद्धा जाणवते ताई, तर काहीतरी वाईट हे आहे. नाही, होईल ताई, एवढं सगळं व्यवस्थित होईल आता. तुम्हाला एवढं सांगतो, जो माझा प्रवीण कर्जाचा प्रवीण तुम्हाला स्वामीने खूप बाहेर काढलाय. मी आता खरंच मी खूप म्हणजे खूप बाहेर आहे स्वामी त्या हो ताई, पैशामध्ये. येणारच तुम्ही, अजून बाहेर याल बघा. हा, मी शेअर करते ताई. हा, ठीक आहे ताई. श्री स्वामी समर्थ आहे. समर्थ ताई. की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.